नेक्स्ट टॉपिक आहे सिग्निफिकंट डिजिट. ठीक आहे, हा टॉपिक आपल्या स्टेट बोर्डच्या सिलेबस मध्ये मेन्शन तर केलेला नाहीये, पण नीट आणि जेईई पॉइंट ऑफ व्ह्यू ना हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपण घेऊ, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. काय की ज्या तुम्ही शिकलेल्या गोष्टी आहेत गेल्या मागच्या वर्षातल्या त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त किंचित, बाकी काही विशेष नाही. तर सिग्निफिकंट डिजिट काय असतं माहिती का? सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाचे असं समजा, आणि डिजिट म्हणजे तुम्हाला माहिती नंबर आपले 1 2 3 4. तर सिग्निफिकंट म्हणजे ज्याला व्हॅल्यू आहे. आता समजा मी असं लिहिलं, याची व्हॅल्यू किती आहे? याची व्हॅल्यू 1 आहे. भले ही 3 डिजिट असो, पण ह्या 3 डिजिटला काही महत्त्व आहे का? ठीक आहे, ह्या 3 डिजिट मध्ये ह्या सुरुवातीच्या 2 झिरोला काही महत्त्व आहे का? नाही, फक्त 1 ला महत्त्व. त्याच्यानंतर समजा तुम्ही असं लिहिलं, आता इथं या झिरोला महत्त्व आहे, बिलकुल आहे. इथे झिरोला महत्त्व आहे का? बिलकुल नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कॅल्क्युलेशन करताना लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरून काय होतं आपलं ठरतं की बाबा ही गोष्टीला काय आहे, तिचा अर्थ काय होतो काय नाही. या सगळ्या गोष्टी काय होतात सिग्निफिकंट डिजिट मध्ये येतात. ठीक आहे, तर मग मी तुम्हाला एक 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 काय करतो, रूल्स देतो, त्यानुसार आपण बघूया की कशाचा किती उपयोग होतो. पहिलं आहे बघा, ऑल non-zero digit are significant. Zero digit are significant. काय म्हटलंय यांनी की सगळे नॉन झिरो जे डिजिट आहेत ते काय आहे म्हणे सिग्निफिकंट आहे. सिग्निफिकंट म्हणजे त्यांना महत्व आहे. नॉन झिरो म्हणजे काय, 1 12 14 लिहिलं समजा, 101 अशी किती पण नॉन झिरो ना, सॉरी 141 कुठले वेगळे 1 पासून सॉरी 0 सोडून दिला तर त्याच्यानंतर जेवढे बी डिजिट येतील ते सगळे काय सिग्निफिकंट, त्यांना महत्व आहे, त्यांना काहीतरी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ऑल नॉन झिरो, नॉन झिरो म्हणजे झिरो नसलेले सगळे डिजिट काय आहे सिग्निफिकंट आहे, असा रूल नंबर 1. ठीक आहे, लिहून घ्या, काहीच नाही याच्यात. रूल नंबर 1. 2 बघा, 2 काय सांगतो, ऑल झिरोज ऑकरिंग, ऑल झिरोज ऑकरिंग between two non-zero number, two non-zero number are significant. काय सांगितलं, ऑल झिरो, सर्व झिरो ऑकरिंग बिटवीन टू नॉन झिरो नंबर, दोन झिरो नसलेल्या नंबरच्या मध्ये, दोन झिरो नसलेल्या नंबरच्या मध्ये जेवढे पण झिरो येतील ते काय मोजल्या जातात. कसे मोजल्या जातात बघा, समजा तुमच्याकडे 1001 1001 याच्यामध्ये हे झिरो डिजिट सिग्निफिकंट आहे की याची काय आहे, याची प्लेसची व्हॅल्यू आहे, याची 100 प्लेसची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. पण याच्या इकडे जर झिरो दिला तर फायदाच आहे का नाही, तसंच. म्हणजे काय झालं मग तुमचं की दोन नॉन झिरो नंबर, एक हा जो एक आहे हा एक आहे, हे नॉन झिरो आहे, झिरो नसलेले, झिरो सोडून तर डिजिट माहिती, डिजिट किती रे, 0 1 2 3 4 डॉट 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 9. टोटल किती डिजिट आहेत, 9. म्हणजे इथं 5 6 7 8 आणि 9 एवढे डिजिट आहे. एवढ्या डिजिटचा वापर करूनच आपण संख्या बनवलेली आहे. क्लिअर आहे. तर नॉन झिरो कोणाला म्हणायचं, ही सोडून द्यायची, बाकीचे सगळे डिजिट काय झाले नॉन झिरो. ठीक आहे, तर मग जेव्हा झिरो दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये येईल तर तो काय असतो सिग्निफिकंट असतो, म्हणजे त्याला काय असते व्हॅल्यू असते. सिंपल, झिरोला कधी व्हॅल्यू आहे, झिरोला कधी व्हॅल्यू नाही, ही गोष्ट बघायची. ठीक आहे, त्याच्यानंतर एक मिनिट चष्मा घालतो. नेक्स्ट आहे बघा, थर्ड लॉ, इन अ नंबर, मिटवतो, लिहून घ्या. ठीक आहे, आणखी एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं असं तर 4000
5 ओके चालतं किंवा 102 काही द्या तुम्हाला कळत असतो. रूल नंबर 3 ठीक आहे मी सध्या बेसिक घेत चाललोय वाढत जाईल. थर्ड नंबर काय म्हणतो इन अ नंबर ओके इन अ नंबर लेस than 1 comma all zeros to the right of decimal point and to the left of a non-zero digit are not significant. काय सांगितलेले इन नंबर लेस दॅन 1 असा नंबर जो एक पेक्षा कमी आहे. एक पेक्षा कमी असणारा नंबर आपण काय करतो 0. समथिंग लिहित असतो बरोबर आहे. पण माहित असेल 0.99 याच्यामध्ये जेव्हा तुम्ही 0.01 ऍड केला तर तो 1 बनतो. माहिती नाही गोष्ट. जर समजा इथं 9 असलं तर काय करावं लागणार आपल्याला 1 0 वाढून इथं मग तो नंबर. ठीक आहे ही बेसिक गोष्ट आहे. तर असे नंबर जे काय एक पेक्षा लहान नॉन लेस दॅन 1 all the zeros to the right of decimal point. All the zero to the right of decimal point. Okay, right ला and to the left of a non-zero digit are not significant. बर काय सांगितलेलं आहे यांनी बघा की all zero to the right of म्हणजे समजा याच्या इकडे जितके भी झिरो येईल डेसिमल पॉइंटच्या आणि याच्या इकडे जितके पण झिरो येईल लेफ्टला हे सिग्निफिकंट म्हणून. समजा याच्यानंतर 4 आला समजा ही संख्या दिली तर काय सांगितलेलं आहे की तुमचा जो हे काय म्हणतात टू द राईट. अरे यांनी राईट कोणती पकडलेली आहे तुमची राईट नाही याची राईट. ठीक आहे यांनी कोणती म्हटली याची राईट म्हणजे ऑल द झिरो टू द राईट ऑफ डेसिमल पॉइंट. ही डेसिमल पॉइंट आहे या डेसिमल पॉइंटच्या राईटला म्हणजे इकडं हा डेसिमल पॉइंट आहे आपल्याकडे बघतोय त्याच्या राईटला. तुमची लेफ्ट म्हणजे याची राईट. याच्या राईटला जेवढे पण झिरो असेल ते काय म्हणे सिग्निफिकंट नाही मानले जातात. बरोबर शिकलेले तुम्ही. इकडे किती बी झिरो लिहा काय फायदा. त्याच्यानंतर अँड टू द लेफ्ट ऑफ डेसिमल पॉइंटच्या लेफ्टला म्हणजे याच्या लेफ्टला हा डेसिमल पॉइंट याच्या लेफ्टला नॉन झिरो डिजिट जोपर्यंत येत नाही त्याच्या आधीचे पण शून्य काय करले जातात म्हणजे सिग्निफिकंट मानल्या जात नाही. लक्षात ठेवा हा जो थोडासा नवीन म्हणजे इथं जर 4 आहे तर तुमचा सिग्निफिकंट डिजिट फक्त 4 राहणार. हे 3 झिरोची काही व्हॅल्यू नाही. हे लिहिताना आपण कसं लिहितो माहिती का आपण लिहिताना समजा हे असं लिहिलेलं आहे तुम्हाला 4 तर आपण काय करतो माहिती केला ह्या 4 ला आपण असं पुढे घेतो त्याच्यानंतर काय करतो 10 च्या पॉवर मध्ये लिहित असतो. 10 च्या पॉवर मध्ये किती येईल -4. जेव्हा डेसिमल पॉइंट तुम्ही 4 डिजिट पुढे सरकवतात हा डेसिमल पॉइंट तुम्हाला कुठे न्यायचा आहे इथं न्यायचा आहे. जेव्हा डेसिमल पॉइंट राईटला 4 डिजिट जातो तेव्हा इकडे 10 चा पॉवर मायनस मध्ये 4 द्यायचा. जेव्हा डेसिमल पॉइंट राईटला 4 जातो तेव्हा काय करायचं इकडे 4. आणि जेव्हा समजा अशी एक संख्या आहे तुमची 4000 संख्या काय तुमची 4000 आणि त्याच्यानंतर समजा डॉट एन म्हणून 00. आता ही जर संख्या तुम्हाला ह्या फॉर्म मध्ये लिहायची 10 रेस च्या पॉवर मध्ये
हे असं का लिहावं लागतं प्रश्न येत असेल, मी उत्तर देतो तुम्हाला, थोडंसं थांबा. ठीक आहे, हे कळलं का की हे काय असेल एकदम की 4 इकडे येतो. मग आता इथं काय करणार तुम्ही, इथे तुम्हाला समजा इथं डॉट द्यायचा आहे, हा काढून हा काढायचा, हे समजा पटलं. इथं लिहायचं तर तुम्ही डेसिमल पॉईंट इकडं सरकवला, याच्या राईटला सरकवला, तर 10 चा पॉवर काय झाला 3. किती 1 2 3 डिजिट सरकवला तर 10 चा पॉवर 3. तर लक्षात ठेवा इथे आपण कन्सिडर कसं करतोय की डेसिमल पॉईंटच्या साईडला ही राईट बाजू आहे, ही लेफ्ट बाजू. मग समजा हा डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट केला, म्हणजे लेफ्टला शिफ्ट केला, डेसिमल पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला, डेसिमल पॉईंट लेफ्टला शिफ्ट केला, तर काय झालंय 10 चा पॉवर जितक्या प्लेसनं सरकवू तितका 10 चा पॉवर मायनस मध्ये द्यायचा. 10 चा पॉवर जितका इकडे सरकवू तितका काय राहिला मायनस मध्ये द्यायचा. आणि जर 10 चा पॉवर जेवढा राईटला सरकवू, म्हणजे सॉरी डेसिमल पॉईंट जेवढा राईटला सरकवू, डेसिमल पॉईंट जेवढा राईटला सरकवू तेवढा त्याचा पॉवर काय करायचा जास्त द्यायचा. हे काय लॉज ऑफ इंडायसेस आहे, ठीक आहे, माहित असेल. ओके, तर मग काय करायचं, हा नंबर आणि हा नंबर काय सिग्निफिकंट नाही. ऍक्च्युअल मध्ये काय ही गोष्ट याच्यात फक्त एकच सिग्निफिकंट नंबर आहे, 10 च्या पॉवरला सिग्निफिकंट मानल्या जात नाही. लक्षात ठेवा 10 च्या पॉवरला सिग्निफिकंट मानल्या जात नाही. ठीक, बघूया फिजिक्स मध्ये पण होणार आहे तुम्हाला, सध्या पुरतं इतकंच झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, next point है all the zero on the right of all the zero on the right of last non-zero on the right of last zero last sorry non-zero digit the decimal part are significant. Decimal part are significant. All the zero on the right of last non-zero digit the decimal part are significant. बरं ठीक आहे, समजा तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, त्याच्यावरून कळलं 0.0000800. आता बघा आपण मागच्या रूल मध्ये काय पाहिलं होतं, मागच्या रूल मध्ये सांगितलं होतं की नॉन झिरो जो नंबर असतो त्याच्या इकडे जितके पण झिरो असतात ते सिग्निफिकंट नसतात. याच्या इकडचे तर सिग्निफिकंट नाही, पण याच्या इकडचे डिजिट काय सिग्निफिकंट आहे. म्हणजे हा जर लिहायचा झाला तर आपण कसा लिहिणार 8.10 टू द पॉवर -4. हा झिरो आपण काय केलाय, हा डेसिमल पॉइंट इथं शिफ्ट केला, याच्यामध्ये 4 ने पुढे गेला 10 चा पॉवर 4. आता इथं सिग्निफिकंट डिजिट किती झाले, या केस मध्ये सिग्निफिकंट डिजिट झाले, बरोबर, ही संख्या अशी ना, सॉरी मी असं लिहिलं 8.00. पुढचा रूल हाच येणार आहे आपला. पुढचा रूल काय येणार आहे की डेसिमल पॉइंटच्या नंतर इथं जर नॉन झिरो नंबर असेल, इथं काय झिरो सोडून कोणता पण नंबर असेल, डेसिमल पॉइंटच्या राईट साइडला झिरो सोडून कोणता पण नंबर असेल, त्याच्यानंतर किती पण झिरो असेल तर ते सिग्निफिकंट मानायचे. म्हणजे एखादी गोष्ट 10.0000 तिला किती सिग्निफिकंट डिजिट आहे, 1 2 आणि 4, 6 सिग्निफिकंट डिजिट. भलेही या झिरोची काही व्हॅल्यू नसेल आपण कन्सिडर करत, तरी सुद्धा ह्या संख्येला सिग्निफिकंट डिजिट किती आहे 6. किती आहे 6. इथे पण बघा, इथे काय केलंय आपण, ह्याचा डेसिमल पॉइंट इथे शिफ्ट केला, पॉइंट लेफ्टला शिफ्ट झाला, पॉइंट लेफ्टला शिफ्ट झाला तर आपण काय केलेलं आहे याच्या लेफ्टला बघा. कसं आहे नोटेशन्स, काही जण काय करतील लेफ्टला शिफ्ट म्हणजे आपली राईट झाली याची लेफ्ट आहे, हे लक्षात राहू द्या. याच्या लेफ्टला शिफ्ट झालाय, किती डिजिट ने झालाय 4. पॉइंट लेफ्टला 4 डिजिट शिफ्ट झाला तर मग 10 चा पॉवर काय करायचा -4. त्याच्यानंतर हे 2 झिरो काय जसेच्या तसे. म्हणजे या संख्येला टोटल 3 सिग्निफिकंट डिजिट. किती
किती आहे? टेनच्या पॉवरला आपण सिग्निफिकंट मानतो का नाही? टेनच्या पॉवरला नाही मानत, आपण फक्त इथं मानतो. हे आपल्याला असं द्यायचं. कळलं? ऑल नॉन झिरो ऑन द राईट ऑफ लास्ट, ऑल झिरो ऑन द राईट ऑफ लास्ट नॉन झिरो. लास्ट नॉन झिरो कोणता आहे? हा आहे. त्याच्या राईटला जेवढे पण झिरो येतील ते सिग्निफिकंट असतात. किती बी हो, मग इकडे त्यांनी असं दिलं तर आपल्याला इथं पण वाढत जावं लागेल. क्लिअर आहे? चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल काय? नेक्स्ट रूल याचाच फक्त एक्सटेन्शन आहे, थोडस एक्सटेन्शन आहे, काहीच नाही त्याच्यात जास्त. थोडा घाला. ऑल द झिरो ऑन द राईट ऑफ, वाचवा, ऑल द zero on the right of non-zero digit, non-zero digit may or may not, may or may not significant. काय सांगितले? समजा तुम्हाला एक संख्या दिली 1 × 10 to the power 4, दुसरी संख्या दिली 1.10 to the power 4 आणि तिसरी संख्या दिली 1.10 to the power 4. जर मॅथमॅटिक्स नुसार बघितलं तर तिघांची व्हॅल्यू सारखीच आहे. तिघांची व्हॅल्यू सारखीच आहे. हा काय, हा काय, हा काय, फरक काहीच नाही. फक्त डेसिमल नंतर झिरोज आहे, आपल्या किमतीत काही नाही. पण जेव्हा तुम्ही सायन्स शिकता तर सायन्स मध्ये तुम्हाला काय म्हटलं जातं की ह्या संख्येमध्ये तुम्हाला प्रश्न येतो की ह्या एक संख्या दिली जाईल तुम्हाला कुठली पण आणि विचारलं की हिच्यामध्ये किती सिग्निफिकंट डिजिट आहे. तर ह्या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट डिजिट आहे? ओनली 1. किती आहे? 1. हिच्यामध्ये किती आहे? याच्या आधीचा 4 नंबरचा रूल जर याला लावला तर किती येईल याच्यात सिग्निफिकंट डिजिट? 2. कारण झिरो राईटला जेवढा असेल डेसिमल पॉईंट त्याचे काय असेल कन्सिडर करा, म्हणजे याच्यात 2. त्याच्यानंतर याच्यात किती आहे? 3. म्हणजे कधी कधी हे आपण कन्सिडर पण करतो आणि कधी कधी आपण याचं कन्सिडर नाही करू शकत. ठीक आहे? कारण इथं बघा, इथं 0 आहे, 0च्या नंतर काही संख्या आहे का नॉन झिरो? नाहीये. तिला कन्सिडर बी केलं नाही बी केलं तर काय होतं? फरक पडत नाही संख्येच्या व्हॅल्यूमध्ये. म्हणजे डिपेंड करतं की आपल्याला काय प्रश्न येतो त्याच्यानुसार आपण हे ठरवणार. जेव्हा आपण याचा प्रॉब्लेम घेऊ ना तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, ऑल द झिरो ऑन द राईट ऑफ नॉन झिरो डिजिट मे ऑर मे नॉट सिग्निफिकंट. त्याला कन्सिडर केल्याही जाऊ शकतं किंवा नाही पण केल्या जाऊ शकतं, सिच्युएशन मॅटर. पण अशी जर तुम्हाला संख्या दिली असेल एक्झाम मध्ये आणि विचारलं सिग्निफिकंट डिजिट किती आहे तर तुम्ही 2 मार्क करणार. ही जर दिली 3च करणार अशी संख्या जर दिली, आणि इथं दिली तर स्वतःच्या मनाने इथं 0 ॲज्युम करून लिहून नाही टाकायचं 4, 5. ठीक आहे? इथं फक्त एकच राहणार. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवली. त्याच्यानंतर एक नेक्स्ट पॉइंट येतो बघा, तुम्ही फिजिकल क्वांटिटी शिकलाय. ठीक आहे? पहिले एक्सप्लेन करतो मग लिहून देतो. आता बघा, 100 cm आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर सुद्धा. या दोन्ही याच्यामध्ये सिग्निफिकंट डिजिट किती रे? याच्यात किती आणि याच्यात किती? सर याच्यात 1 आहे, याच्यात 3 आहे. बरोबर? ते चूक. बघा, आपण काय करत असतो सायन्स मध्ये, मी तुम्हाला सांगितलं कुठलीही संख्या आपण 10च्या पॉवर मध्ये लिहित असतो. काय करत असतो? 10च्या पॉवर. 10च्या पॉवर मध्ये लिहिताना पण काय करत असतो आपण की डेसिमल पॉइंट साठी लक्ष देतो. ह्या संख्येला आपण 10च्या पॉवर मध्ये कसं लिहू शकतो? अज्युम करा की इथं डेसिमल पॉइंट आहे, हा आपल्याला कुठं राईटला लिहितोय. राईटला शिफ्ट झाला म्हणजे 1 × कितीनं झाला? 2, 10 to the power 2. आता हिच्यात किती सिग्निफिकंट डिजिट आहे रे? हिच्यात 1. किती? 100 सेंटीमीटर आणि हा 1 मीटर. याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे.
1 मीटर आणि 100 सेंटीमीटर, सो एक सारखीच व्हॅल्यू आहे का नाही? मग याच्यात पण किती सिग्निफिकंट डिजिट आहे? 1. म्हणजे तुम्ही कुठलीही एखादी गोष्ट एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्ट केली तर तिचे सिग्निफिकंट डिजिट बदलत नाही. कळतंय का? एखादी गोष्ट तुम्ही तिचं युनिट, आता इथं सेंटीमीटर आहे, त्याचं कन्वर्जन तुम्ही मीटरमध्ये केलं तर तिच्यामध्ये जितके सिग्निफिकंट डिजिट सेंटीमीटर असताना असेल तेवढेच मीटरमध्ये असतात. कळतंय? याचं आणखीन एक उदाहरण देतो बघा. समजा तुमच्याकडे वजन आहे 3050 ग्राम. किती सिग्निफिकंट डिजिट आहे याचे? 4. बरोबर, 3050 ग्राम. आता तुम्ही काय केलं, याला 10च्या पॉवरमध्ये लिहिलं. 10च्या पॉवरमध्ये लिहिताना काय करायचं, इथे एकच संख्या ठेवायची. इथे काय करायची, एकच संख्या ठेवतो आपण, 1 किंवा 2 इकडे, त्याच्यानंतर आपण डॉट मारतो, कधी इथे कधी इथे. ते आपण कॅल्क्युलेशन करताना समजा ना आपल्याला, ह्या संख्येला जर 10च्या पॉवरमध्ये लिहायचं, सध्या डेसिमल पॉईंट इथे आहे, तो आपल्याला शिफ्ट करून इथं आणायचा आहे. म्हणजे काय, 10चे 3 डिजिट पुढे आलोय ना आपण, डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट झालाय. म्हणजे काय, 3.050. डेसिमल पॉइंटच्या नंतर जो नॉन झिरो नंबर येतो त्याच्या राईटचा झिरो पण सिग्निफिकंट असतो. रूल नंबर 4. डेसिमल पॉइंटच्या नंतर झिरो आला, झिरो नंतर नॉन झिरो आला, नॉन झिरो नंतर परत झिरो आला, तर हा जो झिरो असतो नॉन झिरो नंबरच्या राईटला, नॉन झिरो नंबरच्या राईटला हा सिग्निफिकंट असतो. मग हा लिहायचा. आणि 10चा पॉवर किती येईल? 3. 10चा पॉवर किती येईल? 3 ग्राम. आता तुम्हाला माहिती आहे 10 की 1000 ग्राम इज इक्वल टू मागच झालेले, म्हणजे हे काय झालं 3.050 kg. याच्यामध्ये पण सिग्निफिकंट डिजिट किती असतील? सिग्निफिकंट डिजिट ठीक आहे, डिजिट याच्यात किती आहे? सॉरी 3. याच्यात किती सिग्निफिकंट डिजिट? 3. कळतंय? तुम्ही एका युनिट मधून दुसऱ्या युनिट मध्ये याचं कन्वर्जन तुम्ही कशात केलंय? ग्रामचं किलोग्राम मध्ये केलंय, पण याचे सिग्निफिकंट डिजिट जेवढे होते तेवढेच राहिले. याचे 3 होते, 3च राहिले, याचे पण 3च राहिले. इथे काय गोळ झाला, इथे 0 होता म्हणून आपण याला म्हटलं 3 आहे, पण याला आपण 10च्या पॉवर मध्ये लिहिलं तर असं लिहू शकतो. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये इथं संख्या काय आहे? एकच आहे. इथे संख्या काय आहे? एकच आहे. तीच फक्त कन्सिडर करायची, बाकीची 10च्या पॉवर मध्ये. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला सिग्निफिकंट डिजिट मध्ये लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर दुसरा एक हे बघा, 6 नंबरचा आपण रूल लिहून घेऊ. ठीक आहे, आय होप की तुम्ही लिहिलं असेल, नसेल लिहिलं तर हे रूल लिहिल्याच्या नंतर माग बॅक करून बघून लिहू शकताय. ठीक आहे, बघा, ऑल झिरो ऑन द राईट ऑफ ऑल झिरो on the right of the last non-zero digit become significant when they come from measurement. When they come from measurement. काय सांगितलं बघा, ऑल द झिरो ऑन द राईट ऑफ लास्ट नॉन झिरो डिजिट, ठीक आहे, बिकम सिग्निफिकंट व्हेन दे कम फ्रॉम मेजरमेंट. म्हणजे तुम्ही एखादी क्वांटिटीची काय करता, तुम्ही मेजरमेंट करता. जसं तुमचं तेच सांगितलं मी आता, 3000 किंवा 4000 काय घ्यायचं ते 4050. ओके, ठीक आहे, ऑल द झिरो ऑन द राईट ऑफ लास्ट नॉन झिरो डिजिट बिकम्स सिग्निफिकंट. हा डिजिट आहे, त्याच्या इकडचं पण डिजिट काय असतो? सिग्निफिकंट असतो, जेव्हा आपण
मेजरमेंट करत असतो, जेव्हा आपण मेजरमेंट करत असतो, म्हणजे समजा हे काय झालं, समजा हे इतकं मीटर झालं, 4050 मीटर झालं, 4050. ओके, आता बघा when the काय करता येईल, ओके, राईटला तुम्हाला काय करायचं आहे म्हणे, आता इथं बघा नॉन झिरो नंबर किती रे, लास्ट नॉन झिरो नंबर हा आहे, त्याच्या राईटला जो झिरो असतो तो पण काय असतो, सिग्निफिकंट असतो. म्हणजे समजा याला जर मी असं जरी लिहिलं 4.05, जे आत्ता जे सांगत होतो याला असंच लिहावं लागेल, 10 to the power 3. ओके, असंच लिहावं लागेल की नाही. मग आता याच्यात बघा किती सिग्निफिकंट डिजिट आहे, 4 आहे. याच्यात पण किती सिग्निफिकंट डिजिट आहे, 4 आहे. तुम्ही जर मॅथमॅटिक्स नुसार असं पण लिहू शकता, 0.05 into 10 to the power 3 असं लिहू शकता. पण याच्यामध्ये सिग्निफिकंट नंबर काउंट किती होईल, 3 होईल. आन्सर चुकल. नो डाऊट याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे. तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय, जितकी संख्या आपल्याला इथं दिसत आहे तितक्याच संख्या काय करायच्या आपल्याला खाली पण घ्यायच्या आहे. तर हे एक्सप्रेशन खरं राहील, करेक्ट राहील, हे नाही. कधी, जेव्हा तुम्ही मेजरमेंट क्वांटिटीचं कन्वर्जन करा, ज्या गोष्टी मोजलेल्या आहे, म्हणजे ग्रामचं किलोग्राम, किलोग्रामचं ग्राम, किंवा मीटरचं सेंटीमीटर, सेंटीमीटरचं मीटर, ठीक आहे, ह्या ज्या गोष्टी कन्वर्ट करत असणार तुम्ही, ठीक आहे, ह्या गोष्टी कन्वर्ट करताना तुम्हाला काय करावं लागेल, लिटरचं समजा, लिटर पण एक आपलं व्हॉल्यूम मोजण्यासाठी येते, लिटरचं क्युबिक मीटर, क्युबिक सेंटीमीटर असं जर कन्वर्जन करत असाल तर हे झिरोला इग्नोर करायचं नाही. राईट साईडच्या नॉन झिरो नंबरच्या राईट साईडच्या झिरोला इग्नोर करायचं नाही. कन्फ्यूज होत आहे माहिती आहे, एकदा रिवाइज करा, मागं जा, ठीक आहे. तर हा शेवटचा नॉन झिरो नंबर आहे, त्याच्या राईटचा जो झिरो आहे त्याला इग्नोर करायचं नाही, असं एक्सप्रेशन चुकी आहे, हे एक्सप्रेशन करेक्ट आहे, हे. ओके, चालू, हेच त्याच्यात सांगितलेलं होतं, बाकी काही नाही. त्याच्यानंतर राऊंड ऑफ असतं बघा, आपण काय करतो, राऊंड ऑफ करतो. त्याच्या आधी एक गोष्ट थोडीशी राहिली होती बघा माझी, ती म्हणजे सर आपण हे 10च्या पॉवर मध्ये का लिहितो, बरोबर आहे ना. ही सगळ्या गोष्टी आपण 10च्या पॉवर मध्ये का लिहितो, हे असं 10 to the power लिहिणं काय गरजेचंच आहे का, 4 म्हणा, 10 to the power 5 म्हणा. याचं कारण असं आहे की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, तुम्ही शिकला असाल ग्रॅव्हिटेशन चॅप्टर, त्याच्यामध्ये एक तुम्हाला फॉर्म्युला होता Gm/r², ठीक आहे. हे मास ऑफ अर्थ, हे मास ऑफ बॉडी, हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू किती होती रे, याची व्हॅल्यू होती 6.67 into 10 to the power -19. आता याला जर लिहायचं गेलं तर हे असं लिहावं लागेल, 0. अशी 19 शून्य लिहावं लागेल, त्याच्यानंतर 67 लिहावं लागेल. हे असं 19 झिरो दरवेळेस मोजणं किंवा लिहिणं आपल्याला शक्य होणार आहे का. एखादा झिरो कमी जास्त झाला तर तो काय एक्झामिनर प्रत्येक वेळी तो झिरो मोजणार का, प्रत्येकाची 19 झिरो आहे का मध्ये, नाही मोज. तर त्याच्यासाठी या अशा ज्या संख्या आहेत आपल्या, त्या काय जास्त हेक्टिक बनवणे लिहिण्यासाठी, त्याच्यासाठी आपण काय करतो, हे झिरो काढून घेतो आणि एक नंतर पॉईंट देऊन आपण काय करतोय, असं स्टँडर्ड होईल. तसं लिहिलं तर चालतं, काही फरक नाही पडणार, कॅल्क्युलेशन केल्यावर फरक नाही पडणार. पण प्रॉब्लेम काय होईल, डिफिकल्ट होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी काय केलं, स्टँडर्ड, ही कुठली संख्या आपण जेव्हा बनवू एक इकडं डिजिट राहील आणि त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट राहील, बाकीच्या हे राहील, ठीक आहे. ही गोष्ट आहे की आपण 10च्या पॉवर मध्ये सायन्सच्या कॅल्क्युलेशन मध्ये लिहितो, कारण काय होतं, खूप ऍक्टिव्ह होऊन जातं. एक तर आपलं कॉन्स्टंट आहे बघा, त्याचं तर 10 to the power 34, बघा इथं 34 झिरो लिहित बसायचे, 0.3409 ती संख्या लिहायची, ठीक आहे. येईल तो सेकंड चॅप्टर मध्ये तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये, तेव्हा बघू, आता काही गरज नाही. ठीक आहे. राऊंड ऑफ काय प्रकार असतो माहिती आहे तुम्हाला ही गोष्ट. पण एखादी गोष्ट समजा, आता काय असतं माहिती का, तुम्ही जेव्हा कॅल्क्युलेशन करतात ना, तर तुम्हाला 12वी बोर्डला, 10वी बोर्ड, 11वी बोर्डला तुम्हाला लॉग टेबल वापरावं लागतं. तर लॉग टेबल मध्ये
फक्त 4 डिजिटचाच लॉग पकडता येतो. किती? पहिल्या 4 डिजिटचा हे. ठीक आहे. तर मग कधी काय होतं माहिती का, एखादी संख्या आली बघा तुम्हाला, समजा किती द्या, ठीक आहे, तुम्हाला लॉग फक्त 4 डिजिटचा बघता येतो. तर तेव्हा काय होतं, हे 4 डिजिट डेसिमल असो नसो काही घेणं नाही, 4 डिजिट. मग आता कधी कधी कॅल्क्युलेशन काही खूप सूक्ष्म असतात, मग त्याचा काही इम्पॅक्ट होत असतो व्हॅल्यू. मग आता त्यांनी काय केली, एक राऊंड ऑफ सिस्टम केली. राऊंड ऑफ सिस्टम म्हणजे काय, की ही संख्या याच्या नेक्स्ट राईट साईड सॉरी लेफ्ट साईड, याच्या काय लेफ्ट साईड जी लास्ट संख्या आहे तुमची, त्याच्या लेफ्ट साईडची संख्या 5 पेक्षा जास्त असेल तर अलीकडच्या संख्येत 1 वाढ. हिला काढला, तिच्या अलीकडच्या संख्येत आपण काय केला, 1 वाढ. समजा इथं समजा हे असतं, काय असतं, 5 असतं, त्याच्या जागी 5 असतं, इथं 9च्या जागी 8 असतं, तरी सुद्धा आपण काय केलं असतं, 1 वाढवलं असतं. 7 असतं तरी केलं असतं. जर समजा 4 असतं असं, तर याला काय केलं असतं, इग्नोर करून टाकलं. कळालं? राऊंड ऑफचा फक्त हाच नियम. राऊंड ऑफ करताना काय करतो आपण, की समजा जर इथं 2 असेल तर काही कन्सिडर नाही करणार, इथं जर 6 असेल तर कन्सिडर नाही कन्सिडर करणार, 6 असेल तर कट करू, याच्यामध्ये एक ऍड करू. ठीक आहे, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा राऊंड ऑफची, बाकी काही नाही. हे एक्झाम्पल लिहून घ्या राऊंड ऑफच्या तिथं, बाकी भरपूर त्याचे रूल्स दिलेले आहेत, ते रूल्स वाचत बसत किचकटून. आणि आपण या गोष्टीवर खूप सारे गणित सोडणार आहे, त्याच्यामुळे कन्फ्यूज काहीच होणार नाही. फिजिक्समध्ये तुम्हाला खूप सारे गणित येईल, मला फक्त केमिस्ट्री पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं शिकून दिलं. फिजिक्समध्ये तुमचं हे डिटेल, ठीक आहे, मी मला जेवढं गरज पडत त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या की काय लागतं काय नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फिजिक्समध्ये जेव्हा सर घेतील तर सर पूर्ण डिटेल. ठीक आहे, राऊंड ऑफ झाला. राऊंड ऑफ झाल्याच्या नंतर आता आणखी एक गोष्ट आहे, एक्स ए झेड. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय सर, हा माहिती. हे काय, हे काय, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक मास, ॲटॉमिक नंबर. तुमचा कुठलाही एलिमेंट अशा फॉर्म मध्ये लिहिलेला असतो. पिरियडिक टेबल जर बघितला तर तुमचा कुठलाही एलिमेंट अशा फॉर्म मध्ये असतो, लिहिलेला असतो. हे काय असतं, एक्स म्हणजे काय, कुठलाही एलिमेंटची सिम्बॉल असते. इथं काय असतं, एक्स एलिमेंटचं सिम्बॉल असतं. खाली जे लिहिलं ते ॲटॉमिक नंबर असतो, वर जे लिहिलं ते ॲटॉमिक मास असतं. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर काय असतं रे नेमकं, ॲटॉमिक नंबर त्या एलिमेंट मध्ये असणारे प्रोटॉनची नंबर असतात. प्रोटॉन जितके प्रोटॉन तेवढा ॲटॉमिक नंबर. कळतंय? समजा ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन कसं लिहिणार आपण, 816. ऑक्सिजन कसं लिहिलं, 816. 8 काय, ॲटॉमिक नंबर, म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतं, नंबर ऑफ प्रोटॉन. सर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पण असतं. ठीक आहे, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन सारखेच असतात, पण जेव्हा यांची रिॲक्शन होते ना, ही ऑक्सिजनची नायट्रोजनची, तेव्हा काय होऊन जातं माहिती का, इकडचा इलेक्ट्रॉन दुसऱ्या ॲटम मध्ये जातो किंवा दुसऱ्या ॲटमचा इकडे येऊन जातो. तेव्हा काय होतं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कमी जास्त. आणि प्रोटॉन काय असतात, कॉन्स्टंट राहतात. कुठल्याही एलिमेंट मध्ये प्रोटॉन केमिकल रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, लक्षात ठेवायचं, नेहमी प्रोटॉनच कन्सिडर. ॲटॉमिक नंबर काय असतो कुठल्याही एलिमेंटचा, तर त्याच्यामध्ये किती प्रोटॉन. आणि ॲटॉमिक मास नंबर काय असतो, त्या एलिमेंटमध्ये जेवढे प्रोटॉन आहे प्लस जेवढे न्यूट्रॉन आहे याची बेरीज असते. ॲटॉमिक मास काय असतं मग, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमचा पिरियडिक टेबल तुमच्या केमिस्ट्रीच्या पुस्तकात दिलेला आहे. अप टू 22 ॲटॉमिक नंबर पर्यंत येणारे सगळे मूलद्रव्य सिक्वेन्सनी माहित पाहिजे. त्यांचं ॲटॉमिक मास, त्यांचा ॲटॉमिक नंबर, या गोष्टी माहित करणे गरजेचे आहे. फ्रॉम हायड्रोजन टू कॅल्शियम, सॉरी पोटॅशियम, हायड्रोजन टू पोटॅशियम, तितकं तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. प्रत्येकाचा ॲटॉमिक मास, प्रत्येकाचा ॲटॉमिक
नंबर. ठीक आहे. तर वरती लिहिलेली संख्या ॲटॉमिक मास असून खाली लिहिलेली संख्या ॲटॉमिक नंबर. आपल्याला पुढच्या जो टॉपिक शिकवणार आहे ऍक्च्युअल आता 11वीचं खरा सिलेबस सुरू होतो ते काय याची गरज. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चर याच्यानंतरच मी रेकॉर्ड करणार आहे हे इतकंच ठेवतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे मग लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन शिकवू. ठीक आहे. हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. याला थोडं छोटंच ठेवतो वाटलंच तर पुढच्या लेक्चरला ते घेतो. चालेल. या गोष्टी लक्षात राहू द्या याची गरज पडते.